तर जय शिवराय, जय शंभूराजे, हर महादेव मित्रांनो. आज आहे आपला महाकुंभ राईडचा तिसरा दिवस आणि रात्री आपण जसं बघितलं की खूप लेट झाला होता. 12 वाजले होते आणि आता वाजले सकाळचे 6:30-7 वाजले. झोपेपर्यंत 1-1:30 वाजला होता आम्हाला. तर हा होता आपला टेंट. आपण इकडे टेंट लावला होता आणि इकडे रात्री भरपूर जण झोपले पण होते. तर तिथे आम्ही बोललो टेंटमध्ये झोपूया, कारण नंतरला लोक आले होते. समोर हायवे आहे, पाठी पेट्रोल पंप आहे. फ्युलिंग करून आपण निघणार आहोत आणि पुढे जाऊन जे पण नाश्ता वगैरे ते करू. पण सध्या आता इकडं निघू, कारण भरपूर गाड्या प्रयागराजच्या दिशेने चाललेत. तर मला वाटते भरपूर गर्दी असणार आणि आपण ट्राय करणार. आपण प्रयागराजमध्ये न जाता एरेल सेक्टर 24मध्ये जायचा आपला प्लॅन आहे, कारण तिकडे त्रिवेणी संगम तिकडेच आहे आणि भरपूर लोक प्रयागराजमध्ये चालले आहेत. महाकुंभ आणि त्रिवेणी संगम हे वेगवेगळं आहे. ह्याचा मी तुम्हाला पुढे जाऊन डिटेल्स देतो. पण सध्या मी माझा जो टेंट आहे तो वाइंड अप करतो आणि ऑन रोड भेटतो तुम्हाला. जय शिवराय. दिवस तिसरा आहे आणि जसं की आपण काल रात्री काहीतरी 350-400 किलोमीटर होतं. आपण पहिलाच थांबलो. आता इकडनं आपल्याला जबलपूर जायचं आहे. जबलपूरवरून आपण एक राईड घेऊन प्रयागराजच्या दिशेने, म्हणजे कमीत कमी 4 तास तरी जाणार आहे. तर आपली राईड सुखाची राहू आता, कारण जेवढा इझी वाटतो तेवढा इझी नव्हता रात्रीचं. तर आता आपण घेतलं आहे दुसरा, म्हणजे पहिला स्पॉट, म्हणजे पहिला स्टॉप घेतला आहे. 180 किलोमीटर कंटिन्यू राईड केली सकाळपासून आणि अजून प्रयागराज 250 किलोमीटर दाखवतो आहे इकडनं. तर खूप मजा येते. खूप चांगली राईड झाली आहे. देवाच्या कृपेने खूप सेफली आलो. रात्री 12 वाजेपर्यंत राईड करत होतो. ती पण एकदम थोडा रिस्क होता, कारण मोठे मोठे लॉरी आणि हे असतात, बस असतात, ते बाईकवाल्यांना डायरेक्ट दाबतात. तसं तुम्ही जेव्हा पण लाँग राईड करताय, आता हा ब्लॉग येईपर्यंत प्रयागराजची जी यात्रा आहे ती संपलेली असेल, कारण 26 तारीख निघून गेलेली असेल. पण फर्स्ट टाईम मी UPमध्ये एंटर करतो आहे आणि मी ऐकलं होतं की UPमध्ये राईड करणं इझी नाही, पण सर्व काही इझी होऊ शकतो जर आपला प्रेझेन्स ऑफ माइंड रोडवरती असेल तर. मिररवरती प्रॉपर लक्ष द्या. गाडीवरती पुढे गाडीचा अंतर चांगला ठेवा, कारण कोण कधी पण ब्रेक दाबू शकतो ह्याची कल्पना मला काल रात्री पण झाली आणि आताही झाली. तर असंच राईडला करत राहू आपण टाईम भेटल्यावर. आणि चला मग पुढची जर्नी एन्जॉय करूया. घे दीदी घे. एकाच गावातले दोघं जण आम्ही. एकाच गावात, पण हे दोघं अगोदर निघले एक दिवस आम्ही उज्जैनला गेलो. कारण माझा यायचा फिक्स नव्हता. मी 2-4 दिवस अगोदर गोवा जाऊन आलो. घरचे पाठवत नव्हते. तर आता एक स्पॉट थांबलो आहे, थोडा
नाश्ता केला, कारण तिकडे मध्य प्रदेशच्या संस्थेप्रमाणे एक नाश्त्याचा स्पॉट होता. तर आपल्याबरोबर अजून रायडर भेटलेत. म्हणजे मी रात्रीपासून विचार करत होतो मुंबईचे कोण रायडर दिसत नाही, तर आपले मंडई आहेत वजेश्वरीचे. तर आता आपण यांच्यासोबत राईड कंटिन्यू करू, कारण इकडनं पुढे जी आहे फुल ट्रॅफिक असणार आहे आणि त्या ट्रॅफिक झोनमध्ये थोडा अवघड असणार आहे. ऑफ रोडिंग करून जावं लागेल. शॉर्टकट बघू आपण. आता प्लॅन असा आहे की एरियल 24 सेक्टरमध्ये जाऊ आपण, कारण महाकुंभमध्ये इकडनं या गर्दीप्रमाणे वाटतं की महाकुंभमध्ये खूप रश असेल. चला मग यांच्यासोबत पुढची राईड करूया आणि पुढच्या जर्नीला भेटूया. माझी कार ना दुसरा सीन मध्ये कार येत होते या रस्त्याने, मेन रस्त्याने. आता वज्रेश्वरीची ग्रुप भेटले आपण यांच्यासोबत पुढची राईड करूया. 100 किलोमीटर इकडे नाश्ता केला म्हणजे 100 किलो 100 परत बाहेर आलो. माझ्या वाढवडिलांची आणली का ते तू तिकडनं आले रायगड हे तुला पण ठेवाय ती पण हे आमच्या महाराजांची सोडायची समाधीची आहे. जेवण जरा युट्यूबवर टाकलं तर आम्हाला सांगा, आम्ही टाकले म्हणून आम्ही येऊ. समाजाची नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय. लोकांना नॉलेज तर आपण आता यूपीमध्ये आलो आहे आणि जसं मी राहिला सांताक्रूजमध्ये आहे, तर आपली ही जी पब्लिक आहे हा दांड्यामधली आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. तर मुंबईमध्ये एवढा जवळपास जाऊन आपली भेट नाही झाली, पण आईंची भेट आपल्यावर इथे झाली. तर त्यांना आपण महाराजांच्या समाधीची माती दिली. आता ते पण चालले आहेत महाकुंभला. चला मग अरे मगासपासून आपण MP मध्येच होतो, आता उत्तर प्रदेश आला. उत्तर प्रदेश आता आला, MP ने करो. बकऱ्या आल्या, मेंढ्या आल्या, मेंढ्या. अरे मैं छत्रपति शिवाजी महाराज के जो गढ़ किले ना वो करता हूँ. आप मुंबई आते हो कभी? हाँ. कौन रहता है, किधर रहते हो मुंबई में?
मुंबई भिवंडी कल्याण भिवंडी कल्याण, ओके ओके। ये लोग भिवंडी साइड की है। भिवंडी जानते, सोनाले महाराज ग्रुप ग्राम पंचायत है ना सोनाले उधर अंदर वो देवा ग्रुप। ये लोग दोनों क्या इधर बोलते के हैं यार, कौन सा कंपाउंड है उधर? प्रयागराज फुल जाम आहे, तरी पण आम्ही संगम पर्यंत कसा ना कसा पोचू। आणि इथं किती आहे? नाही जाऊ शकत. त्यामुळे ताईला जाऊन दे। काय बोलतोय? पण काय बोलतो 28 किलोमीटर फिरून बोलतो तो मगाचा ब्रिजवाला। तुम आ गए इधर? दूसरा रास्ता कौन सा है? शॉर्टकट बता ना। इधर से से यार वो उधर से मिलेगा क्या? 24 नंबर सेक्टर में जाने का, 24 नंबर। कैसे निकल सकते थे तो पहले भी तो पता ही है। तर आता फुल जाम आहे इथे। प्लॅनिंग असा चालू आहे, 28 किलोमीटर फिरून दाखवतोय तो मारू, कारण इथे असं गेलो तर कमीत कमी 4 तास जातील। हे इकडे किती किलोमीटर आहे? आम्ही 8 किलोमीटर भाई भाई घेऊन जा आपल्याला, भाई लेके चल हमको, डायरेक्ट नदी में लेके चल, गाड़ी जाएगा उधर। छोड़ सकता हूँ यार। तर आता हा भाई आपल्याला घेऊन चाललाय प्रयागराज म्हणजे संगम सेक्टर 24 मध्ये, कारण जिकडं पूर्ण जाम आहे। आपण आता उलटा चाललो आणि 28 किलोमीटर फिरून जाऊ। चला सरळ सरळ चलो भाई, थैंक यू भाई, बहादुर भाई, थैंक यू मिलते वरती तुम इधर प्रयागराज के ही हो? चलो ही भन्नाट लाईन लागली आहे पूर्ण। आता आम्ही हातातल्या गल्ल्यातनं चाललोय। हे महाशय आता आम्हाला दाखवतील। हां तो मॅपला ना झूम कर आणि बघ, दीदी है इधर से, मॅपला झूम कर ना। फुल ट्रॅफिक आहे भावांनो, फुल ट्रॅफिक। आणि संगम सामने है क्या? गाड़ी जाता है सामने? हाँ गाड़ी जाता है। अभी हम लोग यहाँ पर है ना, अभी मुझे ये बताओ, देखो यहाँ पर है तो बाइक से कहाँ पर जाएंगे हम लोग? हाँ सेक्टर नंबर 24 में आते। हाँ बरोबर है। अभी मुझे अगर प्रॉपर स्नान करना है तो किधर जाना पड़ेगा? संगम जाना पड़ेगा, संगम। हाँ यहीं रिटर्न होता है 30 नंबर फील्ड पे चले जाते, 30 नंबर। 30 नंबर, एक मिनट भाई, क्योंकि आता बाईक जी आहे 24 नंबरमध्ये लावली आहे। इकडनं आता चालत चाललो आहे। हा ब्रिज आहे
तर शेवटी 6 तास प्रयागराजमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकून आम्ही इकडे आलो आहे. आणि इथे संगम नदी आहे, त्रिवेणी संगम इथे आहे. आणि तिकडनं एवढं आम्ही चालत आलो आहे कारण आम्हाला त्रिवेणी संगममध्येच आंघोळ करायची होती. कसं आम्ही आलो. आता सीन असा आहे, इथे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची माती आपण सोडणार आहोत. तिकडं स्नान करणार आहोत. रात्रीचे आता 8:30 वाजले. इकडचा प्लॅन ॲक्च्युली आमचा संध्याकाळी पोहोचायचा प्लॅन होता अयोध्या किंवा काशी विश्वनाथ. पण जर तुम्ही प्रयागराजमध्ये आलात असाल किंवा येत असाल, तुम्हाला माहिती असेल इकडची ट्रॅफिक खूप खतरनाक आहे. आम्ही कसा गावातनं शॉर्टकट घेतला आहे आणि आता प्लॅन करतोय फटाफट इकडनं आंघोळ करायची, समाधीची माती सोडायची आणि निघायचं. जय शिवराय, जय शंभूराजे. आता जस्ट आम्ही त्रिवेणी संगममध्ये आंघोळ केली आणि असे काहीतरी सुमसाम रस्ते आहेत जिकडनं आम्हाला आत्ता मिर्झापूर जायचं आहे. म्हणजे मिर्झापूरला टच व्हायचं इकडनं अशा सुमसाम रस्त्यामधून. तिकडनं आम्ही चाललो आहे बनारस. तर जे कोणी पण रात्री राईड करत असाल तर मी रिक्वेस्ट करेन करू नका, स्पेशली जर तुम्ही तुमच्यासोबत लेडीज असेल तर, कारण खूप रिस्क आहे. तर आम्ही दोघे ठीक आहे, थोडा सवय झाली आहे. तर मित्रांनो, असे काहीतरी रस्ते आहेत UPमध्ये. तुम्ही विचार करा, त्रिवेणी संगममधून मी मिर्झापूरला चाललो आहे आणि रस्त्यांचा काय आत्ता पत्ता नाही. गुगल मॅप मला असे रस्ते दाखवतो आहे. तर जर तुम्ही UPमध्ये लेफ्ट राईट आहे, जर तुम्ही UPमध्ये रात्रीचा राईड करत असाल तर माझा जेन्युइन रिक्वेस्ट आहे, नका करू. ठीक आहे, आता काय हे त्रिवेणी संगम तिथे हायवे दिसतोय मला, पण अशा रस्त्यावर त्या हायवेपर्यंत जायला जीव वर खाली होतो किंवा त्या जीवाचा एक भीती राहते. आता माझ्या पण मनात एक भीती आहे. मी एवढे लॉंग राईड केलेत. मध्य प्रदेशमध्ये गेलो आहे मी, केरला साईडला पण गेलो एका टायमाला म्हणजे ZMR घेऊन, आणि रात्रीचं राईड केलं आहे. पण असे रस्ते नव्हते कधी. तर UP खूप छान आहे, बघण्यासारखं आहे, पण रात्रीचं राईड करणं UPमध्ये सेफ नाही. असे हायवे असतील नॅशनल हायवे तर करा, पण जर तुम्हाला असे काही आडमतेडम रस्ते वाटेल तर मला असं वाटतं कुठे पण पोलीस स्टेशन किंवा काही भेटलं ना गपचूप राहून जावा. चला, लेफ्ट आहे राईट आहे. तर जय शिवराय, जय शंभूराजे. आज 4था दिवस आहे आणि ॲक्च्युली काल रात्री आमचे खूप जास्त हाल झाले आणि प्रयागराजमध्ये खूप जास्त गर्दी होती. आणि मग त्याच्यातलं पुढे आलो थोडं आम्ही, कसं आम्ही पुढे आलो. 11 वाजले, 12 वाजले. मग आम्ही लोक या हॉटेलकडे येऊन जेवलो. ढाबा होता, त्यांनी आम्हाला तिकडे टेंट लावायला जागा दिली, वरून इकडे बाईक आतमध्ये लावायला जागा दिली. कारण इकडे रात्री इथे बोलत होतं की बाईक चोरी होणे का जाता चालतं. आणि पुढे मिर्झापूर होता, तर मिर्झापूरमध्ये अजून जास्त भीती होती. तर त्याच्या कारणामुळे आम्ही लोकांनी विचार केला इकडे थांबूया. आता मोबाईलवर चार्ज केले, चार्जिंग पण संपली होती आमची. लिटरली आमची मतलब 10% हालत राहिले होते एकदम. फक्त 90% आम्ही आता डेडच होतो. आणि एवढी गर्दी, काही तुम्ही शूट करू नाही शकणार, एवढी किचन नाही. तरी आम्ही संगमच्या साईडला गेलो, चालत एवढा लांब. तिकडे आम्ही आंघोळ वगैरे केली, महाराजांची समाधीची माती होती सोडली. आता इकडे बनारस जायचं आहे. का मित्राला कॉल केला, बघूया तरी परत फोन उचलला तर तिकडे जाऊ त्याच्या घरी, तिकडे जाऊ फ्रेश होऊ. तर हा होता आपला 3रा दिवसाचा आणि 4था दिवसाचा सकाळचा ब्लॉग. तर मी ऑन बाईक होते आणि तुम्हाला ॲक्च्युली काय त्याला त्याची स्टोरी तुम्हाला ऑन रोड आपण 4थ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये सांगू. मग डोकं चालत आहे. तर चला मग हा एंड करतो, कारण खूप हॅक्टिक ब्लॉग होता. मला आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.